तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर पतीजींचं हेअर ट्रान्सप्लांटेशन केलेलं आहे, त्याचा डिटेल व्हिडिओ मी पहिला टाकलेला आहे आणि हा त्याचा सेकंड व्हिडिओ आहे। म्हणजे 7 दिवसानंतर आता फर्स्ट हेअर वॉशसाठी आम्ही चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता असा हा लुक झालेला आहे, म्हणजे पुढचा पण आणि पाठीमागचा पण। आणि त्यांनी 7 दिवसासाठी कॅप वगैरे घालायला सांगितलेली, 7 दिवस घराच्या बाहेर जायचं नाही असं पण सांगितलेलं। पतीजींनी चांगले 7 दिवस रेस्ट घेतली। आता कॅप घालून आम्ही चाललो आहे एर्नाकुळममध्ये, म्हणजे एर्नाकुळममध्येच आहे ट्रीटमेंट, तिथंच आम्ही केलेली। बरेच जण विचारत होते की कमेंट्स बऱ्याच होत्या की दुखतं का, किती खर्च येतो, कुठे केलं। तर सगळी माहिती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पूर्वीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये किती खर्च येतो तो पण मी सांगितलेला आहे। तर आम्ही इथं केरलामध्ये राहतो आहे, तर केरलामध्येच इथं एर्नाकुळममध्ये ही ट्रीटमेंट केली। आता तुम्ही कुठे राहताय त्या एरियामध्ये बघा, तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांना विचारून किंवा सर्च करून बघू शकता, तर तिथंसुद्धा भेटेल। म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये पण सगळीकडे अवेलेबल आहे बहुतेक, हे असेल कदाचित, कारण पुणे मुंबईमध्ये तर आहे, बाकीच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये माहीत नाही जिल्ह्यामध्ये। तर इकडं केरलामध्ये इथं सगळीकडेच आहे, म्हणजे केरलामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे, इथं कुठेही करू शकता इथं। आणि पूर्ण केस वगैरे पुढचे गेलेले असतील तरीसुद्धा केस येतात। म्हणजे बऱ्याच जणी विचारत होते ताई की केस लावल्यानंतर ती केस येतात का उगवून, म्हणजे आहे का ते खरं? तर हो, केस येतात, पण आपण जी केस लावतो आहे ना ती आपली स्वतःचीच असते। पाठीमागची केस काढून पुढे लावतो आणि केस लावल्यानंतर पहिल्यांदा ती गळून जातात आणि नंतर त्याची ग्रोथ चांगली होते, ती नंतर आलेली केस गळत नाहीत आणि छान रिझल्ट आहेत। म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी केलं आहे तिथं एकदम मस्त रिझल्ट आलेत आणि म्हणजे आमच्या जवळच्याने केलेलं होतं, मग त्यांचं बघितल्यानंतरच आम्ही विचार केला की पतीजींना करायचं होतं, 2 वर्षापासून त्यांचा विचार होता, पण शेजारच्यानीच केल्यानंतर मग विश्वास आम्हाला पण बसला। कारण पहिल्यांदाच कुणीतरी सांगितलं तर आपल्याला विश्वास बसत नाही। आपण इंस्टावर, यूट्यूबवर बऱ्याच ठिकाणी बघतो, पण आपल्याला विश्वास बसत नाही। आपल्यातल्याच कुणीतरी केलं तर आपल्याला विश्वास बसतो। तर तसं आमचं पण झालेलं। आता तुमच्या मनात जे काही प्रश्न किंवा जे काही शंका आहेत ना, तशाच आमच्या पण होत्या, त्यामुळे एवढं करायचं म्हणत होतो आणि डिले पण होत गेला, टाईम पण नव्हता तसा। आणि हे केस येतात, केस आल्यानंतरसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, म्हणजे 6 महिने लागतात हे केस यायला। तर 6 महिन्यापर्यंत ही ट्रीटमेंट सुरूच असते। पहिल्यांदा ते आपले म्हणजे डोक्याचे पूर्ण केस काढतात आणि नंतर पाठीमागचे किती केस तुम्हाला पुढे लावायचे ते विचारतात, किती लावायचेत वगैरे। तर पतीजीने इथे 4000 केस लावले होते, म्हणजे 4000 केस पाठीमागचे काढलेले आणि पुढे लावलेले। आणि लावल्यानंतर 7 दिवस रेस्ट घ्यायला सांगतात, नॉनव्हेज वगैरे काहीच खायचं नाही। एक सलाईनचा स्प्रे देतात ते, तर तो स्प्रे अर्धा तासाने मारायचा असतो, म्हणजे ड्राय होऊ द्यायचा नाही। वरचा स्काल्पचा जो एरिया आहे ना तो ड्राय अजिबात होऊ द्यायचा नाही असं असतं। ते गोळ्या वगैरे देतात आणि जास्त इंजेक्शन वगैरे घेतलेले असतं, त्यामुळे दुखतं, खरं जास्त दुखतं का म्हणून सुद्धा विचारलं होतं। तर पतीजींना जास्तच दुखत होतं खरं सांगायचं तर इथं बघा आम्ही जेवण करण्यासाठी इथं थांबलो आहे। म्हणजे आम्ही आता एर्नाकुळमला चाललो आहे, वाटेतच थांबलो आहे। मुसळधार पाऊससुद्धा सुरू होता। इथं मस्त पोट भरून ब्रेकफास्ट सकाळचं करणार आहे आणि नंतरच मग हॉस्पिटलमध्ये जाणार आहे। तर पहिल्या दिवशी जास्त त्यांनी भुलीचं वगैरे इंजेक्शन देतात ना, त्यामुळे जरा कमी दुखत होतं, पण नंतर दुखायला लागलं आणि भरपूर इंजेक्शन त्यांनी दिलेली होती। ज्यांना सहन करण्याची कॅपॅसिटी नाही त्यांनी खरं करूच नाही, कारण दुखतं। खरं तर डॉक्टर म्हणतात दुखत नाही, बट दुखतं हे। आणि नंतर मग एक 5 दिवसासाठी मेडिसिन होत्या, तरी पण दुखतच होतं त्यांचं आणि नंतरसुद्धा दुखतच होतं, म्हणजे 7 दिवसापर्यंत दुखतच होतं। नंतर पतीजींना वाटलं उगाचच केलं, एवढं जास्त दुखतंय। तर फायनली बघा आम्ही इथं पोचलो आहे आणि पतीजी आता आतमध्ये गेलेत, बघतात कसं काय झालं आहे ते 7 दिवसानंतर। आणि इथं 7 दिवस झालेत आणि पुढचं वॉश करण्यासाठी इथं आले आणि शॅम्पूच्या पाट्या मिळते, शॅम्पूच्या पाट्या लावून ठेवले आता बघू 15 मिनिटं आणि नंतर ते वरचं लेअर काढणार आहे बहुतेक, बघू आता कसं असतं। तर आज 7 दिवसानंतर फर्स्ट वॉश होणार आहे आणि व्यवस्थित डोकं वगैरे वॉश करून ते देतात आणि क्लीन करून देतात आणि नंतर मग मेडिसिन भरपूर असतात, व्हिटॅमिन डी
हिमोग्लोबिनच्या कॅप्सूल असं हे सगळं ते देतात नंतर. तर आता 15 मिनटं असंच हे ठेवलेलं होतं आणि आता इथे बघा अशा पद्धतीने हा लेयर आलेला आहे आणि हा पूर्ण लेयर ते आज काढणार आहेत. तर हा वरचा लेयर असतो ना तो काढायचा असतो आणि पाठीमागचा व्ह्यू असा आहे. पाठीमागे सुद्धा लेयर आलेत बट दिसत नाही. तर इथे बघा ते शॅम्पूच्या पट्ट्या ठेवल्या होत्या त्यात काढून घेत आहेत आणि नंतर असंच हळूहळू ते वॉश करून घ्यायला लागलेत. വെള്ളം ഒഴിക്കുകയാണ്. ഒരു മിനിറ്റ് വെള്ളം ഒഴിക്കുകയാണ്. ചെറിയ തണുപ്പുണ്ടാവും കേട്ടോ. തണുപ്പ് കുഴപ്പമില്ല. തണുപ്പ് കുഴപ്പമില്ല. വേദന അയ്യോ ആണോ? ഇങ്ങനെ ചെയ്താൽ ഇത് പോരില്ല കണ്ടോ. ചെറിയ വെള്ളം കുടിച്ചില്ല. അപ്പൊ വേദന പറഞ്ഞില്ലേ. ഇത്ര വേദന പറഞ്ഞ കാര്യം എന്താ? ഇപ്പോഴും വേദന ഉണ്ടോ? പിന്നെ കഴിഞ്ഞല്ലോ. ഇതെല്ലാം കളയാനല്ലേ? ഇതാണ് ക്ലോത്ത്സ് മൊത്തം പോണം നമുക്ക്. എന്നാല് ഇപ്പൊ പെയിൻ ഉണ്ടോ സാറിന്? പിന്നെ मुडी नाही आता नवीन लावलेली ठीक. नवीन लावलेले केस സാർ ഇങ്ങോട്ട് തിരിഞ്ഞ്. ഇപ്പോഴും പെയിൻ ആണോ? എല്ലാം പോയല്ലോ. വേദന ഉണ്ട്. അറിയില്ല, സാധാരണ ആൾക്കാർക്ക് അങ്ങനെ പെയിൻ വരാറില്ല. നേരത്തെ ചെയ്ത അതുണ്ടായിരിക്കാം. ഒരു ദിവസം മുമ്പ് ചെയ്ത അതുണ്ടായിരിക്കാം. അങ്ങനെയൊന്നുമില്ല. കിടന്നു 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 ഞാൻ പറയാം. നമുക്കവിടെ 1 വീക്കല്ലേ ആയിട്ടുള്ളൂ. അപ്പൊ പതിയെ മുറിവൊക്കെ ഉണങ്ങത്തുള്ളൂ. അപ്പൊ പെയിൻ ഉണ്ടാവും. കുറച്ച് സാറ് പെയിൻ ഒന്നും ഉണ്ടാവും. കിടന്നു കിടന്നു കിടന്നു. निघले केस आलेतले बघून ഉണ്ടാവും മേഡം. സാർ ഒട്ടും പെയിൻ ടോളറേറ്റ് ചെയ്ത ആളാ. അതാ പിന്നെ ഒരാഴ്ചയായിട്ടേ പെയിൻ കില്ലേഴ്സ് ഇപ്പൊ കഴിക്കുന്നില്ലേ? കഴിക്കുന്നുണ്ടാവും. ഇപ്പൊ പെയിൻ ഉണ്ടോ? ചെറുതായി. एवढे दिवस हात लावला नाही ना तिथे तेवढं. വെള്ളം ഒഴിക്കുമ്പോൾ നല്ല സുഖം ഉണ്ടല്ലേ? ആദ്യം കുറച്ച് കൂടുതൽ ക്ലീനായി. സാറേ എഴുന്നേറ്റോ? ഞാൻ സിസ്റ്റർ പറഞ്ഞേ ബ്ലാക്കിൽ എന്താ പാടുണ്ട്. ബാക്കില് മറ്റേ ഇത് വന്നിട്ടാണ് കഴിയുന്നത്. പാട് പാട് ബാക്ക് സൈഡ് എന്തെങ്കിലും പാടുണ്ട് പറഞ്ഞു. ഇപ്പൊ പോയി കേസിലെ അലച്ചിട്ടോ? വല്ലതും ഉണ്ടോ? ഇല്ല ഒന്നുമില്ലല്ലോ. പോയി പോയി. ഐസോ? ഐസ് എന്തിനാ? वॉश केले. एवढं दुखतंय तर कोणी करायला सांगितलं? എന്തായാലും ഇനി പോയ മുടി തിരിച്ചു വരുമ്പോൾ കാണില്ല. हिटलं काढलंच नाही लास्ट खाली बसा. आहे का बघ खाली बघ ते काढतो नंतर दाखव तिला. थांबा घे. नाही काय सगळं काढलं तिने. इथलं म्हणलं ना काय काय कुठं सगळं काढलं. इपचिरी संतोष थोडं खरं इतकेच काढलं थोडे. ക്ലെൻസർ ഉണ്ട്, ഷാമ്പൂ ഉണ്ട്, നമ്മുടെ ഫാർമസിയിൽ നിന്ന് കിട്ടും. വീക്ക് സൺഡേയും തേഴ്സ്ഡേയും. ഇതെങ്ങനെ യൂസ് ചെയ്യണമെന്ന് വെച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ നമ്മളൊരു കപ്പിൽ ആവശ്യത്തിന് നമ്മൾ ഷാമ്പൂ ക്ലെൻസർ ഇടുക. എന്നിട്ട് അതിനകത്തേക്ക് ഡൈലൂട്ട് ചെയ്യുക. എന്നിട്ട് ഓൾ ഓവർ ദ ഹെഡ് മൊത്തം നന്നായിട്ട് ചെയ്യണം. പെയിൻ ആണെന്ന് പറഞ്ഞാൽ ചെയ്യാണ്ടിരിക്കരുത് സാർ.
ഇത് പിന്നെ വെച്ചത് വെറുതെ ഇപ്പോൾ അതുകൊണ്ട് ചെയ്തില്ലെങ്കിൽ ഇവിടെ ഫോളിക്കുലൈറ്റീസും ഡാൻഡ്രഫ് ഒക്കെ ഓൾറെഡി ഡാൻഡ്രഫ് ഉണ്ടായിരുന്നു, കുരുക്കളൊക്കെ ഉണ്ടായിരുന്നു. അപ്പൊ കാരണം നന്നായിട്ട് ശ്രദ്ധിക്കണം, നന്നായിട്ട് പ്രസ്, ഈ ഒരു പ്രസ് നന്നായിട്ട് കൊടുക്കണം, പതിയെ ചെയ്യരുത്, നല്ല പ്രസ് ചെയ്ത് വേണം കൊടുക്കാനായിട്ട്. കാരണം പെയിനാന്ന് പറഞ്ഞാൽ ചെയ്യാണ്ടിരിക്കരുത്. ഇല്ല, സാറിന് ഇപ്പൊ തൊട്ടപ്പോഴൊക്കെ വേദന ആയിരുന്നില്ല, അതുകൊണ്ടാണ് ഞാൻ പറഞ്ഞത് നല്ല പ്രഷർ കൊടുക്കണം. പ്രസ് എന്തായാലും നല്ല പ്രഷറിൽ വേണം കൊടുക്കാനായിട്ട്. പിന്നെ രണ്ട് ഏരിയ, ഇംപ്ലാന്റ് ഏരിയയിൽ 6 മന്തിന് ശേഷം ട്രിമ്മിങ്ങോ കട്ടിങ്ങോ പാടുള്ളൂ. ഡോണർ ഏരിയയിൽ 3 മാസത്തിന് ശേഷം ചെയ്യാം. അപ്പൊ 3 മാസത്തിന് ശേഷം ഡോണർ ചെയ്യുമ്പോ ഇതിന്മേ തൊടാൻ പാടില്ല. മീൻസ് ഇംപ്ലാന്റ് ഏരിയ 6 മന്ത് കഴിഞ്ഞിട്ടല്ലേ ചെയ്യാൻ പറ്റുള്ളൂ. അപ്പൊ ഓവൽ ഷേപ്പിലോ ചെയ്യണം. പിന്നെ സീറോ ട്രിമ്മിങ് പാടില്ല, ബാക്കി ചെയ്യുമ്പോൾ സീറോ ട്രിമ്മിങ് പാടില്ല. നമ്മൾ എടുത്ത സ്ഥലത്ത് മുടി വരില്ല, സോ സീറോ ട്രിമ്മിങ് പാടില്ല. ക്ലിയർ അല്ലേ? ഓക്കെ. तर आता फर्स्ट वॉशसुद्धा झालेलं आहे आणि आता जस्ट आम्ही डॉक्टरांना भेटूनसुद्धा आलो आणि फर्स्ट PRP होती ती पण केली आणि मेडिसिन घेऊन आता जस्ट इथून निघणारच आहे. तर नेक्स्ट टाईम PRP कसं करतात त्याचाही व्हिडिओ मी नक्कीच दाखवेन तुम्हाला. तर आणि तसंही पूर्ण काही दुखायचं राहिलेलं नाही, म्हणजे अजून दुखते कारण अजूनसुद्धा डोक्यामध्ये इंजेक्शन घेतलेत ना, त्यांनी PRP केले. ज्यांना कुणाला हेअर ट्रान्सप्लांटविषयी माहिती पाहिजे होती त्यांना माहिती भेटली असेल असं वाटते. ह्याच्या अगोदरचा सुद्धा व्हिडिओ बघा, म्हणजे परफेक्ट माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर ह्या व्हिडिओमध्ये सगळं काही डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता सगळी ट्रीटमेंट झाली, आम्ही आता गुडूकडे चाललो आहे, गुडूच्या हॉस्टेलवर भेटायला. पाऊस पण भरपूर पुढे सुरू आहे. ते तुम्हाला तर काय भारी वाटतंय ना? दुखतंय सगळं गेलं ना डोक्यात. दुखतंय मग तुला सांगताय स्वतः हौसेने केली, आता काय करायचं? कुछ पाने के लिए कुछ खोना चाहिए, आजच सारखं म्हणता ना. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.